केशव, काय करायले तुम्ही? यायला काय झोपायला झालं या टायमाला? आम्ही इथं काम करून करून थकलो. याच्या बहिणीनं नाकी नऊ आणले तर आमच्या बरी झोप लागली यायला. उठा की. केशव उठा. मी काय म्हणाले, उठा ना. काय झोप लागली गोडच्या गोड? आम्हाला कधी झोप लागू देत नाही अशी तुम्ही. शिला काय झालं? का वरडायली? मला झोपू दे बरं थोडा वेळ. केशव ऐका बरं तुम्ही, मी खरंच सिरियस आहे बरं का. मला लई राग आलाय. उगा डोकं खराब करू नका. उठा तुम्ही. तू कशाबद्दल बोलायली शिला? बोल ना, काय आहे ते क्लिअर बोल बरं. अहो, तुमच्या बहिणीनं नुसते नाकी नऊ आणलेत बघा आमच्या. जराशी बरोबर बोल ना. काही नाही तुमची बहीण. उगं घरात विनाकारण भांडणं होतील. काय मनना झालं म्हणून काय झालं? ताईला बी विचारा तुम्हाला माझ्यावर जर भरोसा नसेल तर. बोलणं झाली म्हणजे कसं वागायली ती सांग बरं मला. अहो बघा, आता त्या दिवशी कोंबडं केलं तर ते जरा तिखट झालं. आता सगळ्याला चांगलं लागलं आणि आम्हाला एवढंही माहीत नव्हतं की बापा एवढं तिखट लागल म्हणून ताईला. सगळ्याला चांगलं लागलं आणि तुमच्या बहिणीनं तुमच्या आईनं नावं बोटं ठेवली. बरं ठीक आहे, त्या दिवशी चूक मान्य केली की बाबा जरा ठीक आहे. गौराने कोंबड्या होत्या आणि ते तिखट वखट बाबानं करायला लावलं होतं म्हणून केलं होतं. आणि मग आता तुमच्या आईन तुमची बहीण नुसती बोलली त्या दिवशी बी. जेवणाच्या टायमाला तर बोललीच बोलली. नंतर आमच्या रूममध्ये येऊन पण मला नंतर तिकडे येऊन बोलली. भांडे वगैरे घासू लागले तर. मग नंतर ताईला पण बोलल्या. तुम्ही विचारा की ताईला तुम्हाला जर माझ्यावर भरोसा येत नसेल तर. आणि काल मग पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही आता करू लागलो तर मग त्या टायमाला बी विनाकारण सारखं बोलण्यावर काही ना काहीतरी बोलतच राहिली बघा. आता मी काय बोलू सांगा बरं. सकाळी चहा करून दिला नाही आईला आणि त्या गोष्टीचा राग काढत रूम किचनमध्ये आल्या. ताईने मी पुरणपोळीची तयारी, स्वयंपाक करायची तयारी चालू होती आमच्या दोघीची. आणि आल्या विनाकारण नुसतं बडबडू लागले आम्हाला. आणि तुम्हाला दोघी असून पण चहा करून देता येईना का माझ्या आईला? माझ्या आईनंच करून प्यावं का? असं तसं. आणि ताईला माहीत होतं बरं का आम्ही स्वयंपाकामध्ये लागलो. आणि सकाळी चहा बी करून देऊ लागली आईला. तर आई म्हणल्या माहीत हा चहा मला गोड लागत नाही. ते कडू तरी करतीस नाही तर मग एकदम गोड चिटूक तरी करतीस. मला काय बरोबर वाटत नाही. होय बाजूला. आणि मग मी करायला लागली बघा. म्हणजे मग आईनं करून पिला. आता मला सांगा याच्यामध्ये चूक कोणाची, तुमची का माझी? तुमच्या आईची आहे का माझी? सांगा बरं जरा चूक तुम्ही. शिला जाऊ दे, एवढा राग करू नको कोणत्याही गोष्टीचा तू. हाय जरा शेवंता, जरा अशा स्वभावाची हाय बघ, मला हे माहीत आहे. पण आता ती 4-5 दिवस राहील आणि जाईल निघून. कशाला आपण बोलावं मग विनाकारण भांडणाला मूळ कारण बघ. मग तिला पण आई बाबाला पण बरं वाटत नाही, काही नाही असं भांडण केलं. त्याला वाटेल की बायको आली आणि बायकोच्या नादामध्ये मी बहिणीसोबत भांडणं केली. त्यापेक्षा एका कानानं ऐक आणि एका कानानं सोडून दे. ती जरा आहेच आरकट स्वभावाची. आणि जर इथून पुढं जर ती काही बोलली तर मग मी बोलल तिला. पण आता एकदाच सोड तू, जाऊ दे. तुम्हाला काही वाटत नसेल पण ताई नुसत्या वेगळं बोलतात. मला पण राग येते त्या गोष्टीचा. आणि किती सहन करायचं? काय चूक केली मी? तुम्हाला तुमच्या बहिणीचं पडलंय. आई पण बरोबर बोलत नाहीत, काही नाही. तुम्ही कधी काय बोलत नाही, काही नाही. आम्ही दुसऱ्याच्या लेकी बाळी तुमच्या इथं नांदायला येतो आणि तुम्ही जरा सपोर्ट करत नाही. असं असते का बरं केशव? जरासं बोला माणसानं. म्हणजे त्याला वाटते की बाबा ठीक आहे नवरा तरी हाय सोबत, त्याच्या कशाला काय बोलाव. तुम्ही बोला ना म्हणून हे गैरफायदा घेतात आमचा. बरं शिला ऐक ना, रडू नको ना, ऐक ना. मला का लय बरं वाटतंय का तू रडायली म्हणजे. रडू नको ना प्लीज, रडू नको. आता खरंच काय झालं ना घरात तर मी मागं पुढं बघणार नाही बघ. डायरेक्ट बोलतो, आईला बी बोलतो आणि शेवंताला बी बोलतो बघ. तू आता प्लीज रागावू नको, रडू नको प्लीज. बरं मला सांग, तू जेवण केलं की नाही ते सांग बरं मला. नाही हो, अजून जेवण वगैरे काय केलं नाही. आता तर कुठं पुरणपोळ्याचा स्वयंपाक झालाय. आता थोड्या वेळामध्ये सगळ्यांना वाढते. मी जाते आता किचनमध्ये, बाकीचे कामं राहिले तर करून घेते. आणि तुम्ही पण उठा, फ्रेश वगैरे व्हा. आणि चुटकी पण बाहेर लेकरासोबत खेळायली वाटतं. आईचं बाबाजवळ बसली काय की. जा जरासं तिच्याकडे बघा तुम्ही. आणि आम्ही स्वयंपाक झालेलाच आहे सगळा. बाकी ताटा वाढायची, जेवण वाढायची तयारी करतो. बरं ठीक आहे. रडवू नको, रागावू नको, काही टेन्शन घेऊ नको. शिला मी सोबत आहे, नेहमी तुझ्यासोबत आहे बघ. तुझ्या सुखातही आहे, दुःखातही आहे तुझ्यासोबतच. काही काळजी करू नको. आणि काही झालं तर मी आहे तुझ्या पाठीशी बघ उभा. टेन्शन घेऊ नको. जा तू पहिले फ्रेश हो आणि मग किचन रूममध्ये तुझं काय काम आहे आटप. वहिनी असतील ना सोबत तुझ्या? हो ठीक आहे. केशवला सांगितल्यामुळं मन थोडं हलकं आणि शांत झालंय. नाही तर असं छातीवर वजा असल्यासारखं वाटू लागलं. लय डोक्याला टेन्शन येऊ लागलं. पण केशव म्हणले ना की मी तुझ्यासोबत नेहमी उभा आहे. तर आता कुठं माझ्या जीवाला शांती भेटली, मन पण शांत झालंय बघ माझं. झालं का झाडून शिला? घरातलं किचन पूर्ण साफ दिसायले.
हो ना ताई, सगळं झालं किचनचं स्वयंपाक आहे सगळं झाला, झाकून ठेवलाय. आता वाढायचाच विचार चाललाय, कधी वाढावं म्हणलं. आणि ताई आणि बाबा आई ते कुठं बसले तर बाहेर येतं की कुठं मला दिसले नाही. मी आले केशवसोबत रूममध्ये जरा बसले होते, डोकं दुखू लागलं फार माझं. आता इथं आले बघा आणि झाडझूड केली थोडी आणि 2-4 भांडे होते ते पण घासून टाकले, म्हणजे संध्याकाळी जेवलेले भांडे जास्त पडत नाहीत. बरं ठीक आहे, चांगलं झालं. मग रात्री जेवढे भांडे पडतात बाकीचे ते मी घासून टाकते. आणि हो आता आई बाबा ते सगळे बाहेरच बसले, ताई बी बसले आता बाहेर. चल ना आपण दोघी पण जरासं बाहेर बसूता, गरम व्हायला लागले. आता सगळा स्वयंपाक तर झालाय, जेव्हा म्हणतील तेव्हा जेवायला वाढवता मग त्यांनी. बरं ठीक आहे, मग चला बसूता जरा त्याच्यासोबत जाऊन. शेवंता, पुरणपोळ्याचा स्वयंपाक झालाय का? हो आई, झालाय पुरणपोळ्याचा स्वयंपाक. थोड्या वेळानं जेवायला बसूता, मला काय तेवढी भूक नाही बघ. अगोदरच ते डोकं पिकले माझं. त्या दोघीला जाऊन बोलले मी, जरा सांगितलं माझ्या आईसोबत असं काऊन करतात, चहा वगैरे वेळेवर देत जा, असं तसं तिला माहिती सांगू लागले समजून. व्यवस्थित बोलले की नाही दोघी जणी तुला? अरे शेवंताचं ना आईचं काय बोलणं चाललंय की दोघीचा आपल्याकडं लक्षच नाही बघ. दोघी जणी गोष्टीमध्ये एवढ्या रमल्यात ना की कोण काय बोलायले आणि कोण कुठं हाय काय घेणं देणंच नाही दोघीला बी. बघ ना कशा गप्पा मारायला त्या कवापासून. हो आता मायाले की होता बोलतच तिला काहीतरी विषय असत दोघीचा. हां माणसाईपर्यंत थोडीच पोहोचणार आहे ती. चुगल्या करत असतील दोघी जणी सासा सुनायच्या आपापल्या. हो बाबा, ती बायकाची आवडती सवय त्याचा ते जन्मसिद्ध हक्क हाय. बोलल्याशिवाय राहतील का? एकीला दुसरी भेटली म्हणजे ते बोलणारच, हिची चुगली तिची चुगली करणारच दोघी जणी. आई तू काय बी म्हण बरं का, खरं सांगते मात्र तुझ्या दोन्ही सुना तेवढ्या काय कामाच्या नाहीत बरं का आई. कधी असं म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी नंद आली गड्या नंदाला काही विचाराव, त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल कराव असं त्याला काही वाटणार बरं का आई. म्हणजे तू असं समजू नको की गड्या घरात येऊन मी लेक मला पोहरी सुनाबद्दल माझ्या सुनाबद्दल भांडणं बिणणं लावून द्यायली भरून द्यायली माझे कानं. पण खरं ते सांगते तुला, त्या दोघी जणी जराशा बी म्हणजे अशा कामाच्या बाबतीमध्ये व्यवस्थित वागत नाहीत. आणि घरामध्ये पण मी बघितलं ना त्यांचं असं वागणं, म्हणजे बाबाला बराबर बोलणं नाही, तुला बराबर बोलणं नाही, मला विचारणं नाही, काही नाही. त्याला फक्त त्याचे नवरे आवडतात तर नवऱ्यासोबतच ते चांगलं बोलतात आणि आपले लेकरं बाकी कुणाशी काही घेणं देणं नाही बरं काय. म्हणजे असं मित्र आता बघितलं त्याला मागच्या टायमाला बघितलं होतं, पण मला वाटलं माझं जाऊ दे सुधरतीला तू सांगशील, पण आता पण त्याचं तेच चालू आहे आणि मला काही आवडलं नाही बघ बरं आई. आणि आता मी त्याला मी पण कुणाची तरी सून हाव, पण मग मी असं केलं तर जमते का बरं आई? खरं सांग बरं. आणि बघ बरं तू आता तुझ्या मनानंच विचार करून बघ कुठं काय चुकायल्यात, त्या चुकायल्यात का तू चुकायलीस. हे बघ शेवंता, त्या दोघीला मी लय जीव लावला, मात्र त्या दोघी जणी ना एक आठ्ठा करून राहतात ना, तर त्यामुळं मग मला शांत बसावं लागायले. आणि म्हणजे कसं तुझे बाबा बी साथ देतात ना त्याचा, मग मला ते काही करता येईना चालले, काही नाही. नवऱ्याला त्याच्या नवऱ्याला मला काही बोलता येईना, आपला लेक असून मला काही बोलता येईना झाले बघ. तोंडावर नुसतं बोट ठेवायचं आणि शांत बसायचं बघ, असं झालंय माझं. म्हणजे कसं की आता एखादी गोष्ट सांगितली मी तर मग त्या पोहरीला जरा असा राग येते नाकावर, कोणती गोष्ट काही सांगायला गेलं की काय आहे की. आणि मग त्यापेक्षा नाही सांगितलेलं मला वाटते बरं आहे. पण मग कसं होतंय, नाही सांगितलं की मग त्या दोघी जणी माझ्या डोक्यावर चढायला. त्याला वाटते सासू काही म्हणत नाही, बाबा तर काही म्हणतच नाही, नवरा काही म्हणत नाही आपला. त्यापेक्षा मग ते गपचूप आपल्या मनानं कारभार करायला आता कोणत्याही गोष्टीचा. आणि त्याला ना म्हणजे मनोमन एखादं काम करायचं म्हणजे त्याच्या जीवावर जाते बघ मनोमन. सांगितलं तर राग येते. मग त्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये मी फसफिसायले. आता तू आली तर बघितलं नाही का, पाणी नाही विचारलं, चहा नाही विचारला, किती वेळ, हे असं नसू नये. पण आता काय बोलावत आहे मला असं वाटतं त्याच्या दोघीच्या आईला एकदा फोन करून बोलवावं काय की इथं आणि सांगावं बाबा तुमच्या लेकीला तुम्ही असं शिकवलं का, काही कामधंदे नाही का, म्हणजे कामधंदा वगैरे काही शिकवलं नाही का. पण कसं शेवंता, तुझे बाबा आणि तुझ्या भावाला जर राग आला तर मग मला वाटते माझ्या विनाकारण घरात भांडणं होतील. आणि म्हणून त्यामुळं मी शांत बसले बघ. आई बाबा स्वयंपाक झालाय बरं का. ताई पुरणपोळ्याचा सगळा स्वयंपाक झालाय, जर भूक लागली असेल तर तुम्हाला वाढून देते, चला ना. अजून भूक लागली नाही, 10 मिनिटांनं जेवण वाढा. बरं आई. मी ना शिला जेवणामध्ये काय काय बनवलं बाई पुरणपोळी सोबत? बाबा पुरणपोळी सोबत पापड बनवलेत, भजे बनवलेत, ते डाळीचा सार असते ते पण बनवला आहे, खीर बनवली तांदळाची, थोडंसं शेवळ्या पण टाकल्यात त्याच्यामध्ये, भात बनवला आहे, सब्जी बनवली आणि अजून पुरणपोळ्या आपल्या.
बाप्पा छानच बनवलं की एवढं सारं. आणि शेवंताला जरासं मदतीला बोलवावं की नाही तर मग तुझ्या आईला तरी. काय हो काय म्हणले तुम्ही? शेवंताला कशाला? दोन दोन सुना असताना नंदन घरात काम करावं की? आणि मला बी म्हणायला तुझ्या आईला तरी काम सांगावं असतं की काय राहिलं असतं तर. तुम्हाला बरं वाटते का हो? जरा बसरो मायले की गप्पा मारत तुम्हाला ते डोळा सलायले का आमचं? आणि हाय तर की दोघी जणी कामं करायला. उगं मला म्हणायल्या शेवंताला घेऊन जावं की नाही काम करायला मदतीला तुमच्या. तुम्हाला शोभते तरी का जरा असं लेकीबद्दल असं बोलायला तुम्ही? माझं लेकरू 4 दिवस आलंय घरी, ते तुम्हाला बरं दिसणं झालंय का तिला काम लावायला? तिच्या घरी काम करूनच आली की का तिच्या इथं नोकर राहतं ते इथं येऊन तिनं कामं करावं? बाप्पा शांता किती बोलतेस तू? तुला काही वाटणं झाले का ग? सगळा परिवार बसलाय की आणि डोळ्यात सलते म्हणालीस लेक माझ्या. तुला शोभायले का? कशी बोलायलीस तू? बाबा तुम्ही काहून आईला बोलायले? काय चुकलं आईचं? माझी आई माझ्याकडूनच बोलणार ना. कोणत्या माईला वाटतंय आपल्या लेकीनं माहेरात येऊन काम करावं म्हणून? 2-2 वहिने आहेत की मला आणि त्या करतील ना काम. आता आई बाप आई सोबत माझ्या भावासोबत तुमच्या सोबत लेकरासोबत इथं वेळ घालवायला आले आणि कामात लावता का मला तुम्ही? अव ताई कशाला राग करायला एवढं तुम्ही? आम्ही तुम्हाला कोणते काम बी लावले की काय? आराम करा की तुम्ही तुमच्या माहेरात आले आणि खरंच आम्ही तुमच्या भावजया आहात. तुम्हाला एवढं काम करायची कोणतं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? ताट आणून देतो तुमच्या पुढे जेवायचं. राग करू नका बघा तुम्ही बोलत बसा आईपाशी. आणि बाबा तुम्ही पण एवढं बोलू नका ताईला नाईला काही म्हणू नका, ठीक आहे? मी काही रागात बोलना झालो, फक्त सांगायलो त्याला. बरं मी काय म्हणते, पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालाय. चला की लवकर आता जेवण करायला. गरमागरम स्वयंपाक हाय. जे कडवटपणा झालाय मनामध्ये, जे राग संताप झालाय मनामध्ये, ते सगळा पुरणपोळी खाऊन गोड करा बरं तुम्ही. चला बरं. तुम्ही चांगल्या मनानं पुरणपोळ्या बनवल्यात की? आई आता बस झालं की. दोघी जणी ऐकून घ्यायल्यात म्हणून किती बोलायचं की काय? बोलू नका आता. चला आता गप जेवण करायला चला. काही बी बोलल्यावर होत नसतंय ग. त्या करून आल्या तर स्वयंपाक सगळं चांगलं सांगायला आता विनाकारण कोणत्याही गोष्टीला एवढं कहाला वाढवायचं बरं? चला पटकन जेवायला पुरणपोळी. शांता शेवंता चला जेवायला. राग करू नका, इथं बसू नका. किती दिवसानंतर तू आली शेवंता आणि जर राग करशील तर तैला भावजायला बरं वाटणार ना. एवढा चांगला स्वयंपाक बनवलाय पोरीनं. चला आता बस झालं. काय मस्त पुरणपोळ्या बनवल्यात गड्या. पोरी व्हा. आवडल्या का बाबा तुम्हाला पुरणपोळ्या? मग काय इतक्या छान मस्त खवखवीत पुरणपोळ्या झाल्या. आता बाबा खीर आवडली की नाही तुम्हाला? खीर कशी बनली? मी बनवली बरं का. अगं शिला सगळं बाबालाच विचारणार की काय तू? मला विचार की मी सांगते की तुला मस्त झाली म्हणून. खीर पण लय भारी झाली बघ आणि सगळं जेवणच लय चांगलं झालंय आज पुरणपोळीचं. ताई सगळ्याला आवडो की ना आवडो बापा, तुम्हाला आवडलं की नाही ते तरी सांगा बाप्पा. हो वहिनी आवडल्या आजच्या बघा पुरणपोळ्या लय छान झाल्या. आता सगळा स्वयंपाकच मला लय आवडला. चला शेवंताला आवडल्या म्हणजे तिच्या आईला आवडल्या, शांताला. है की नाही बरं शांता? तुला आवडल्या तर सगळा परिवार खुश.